आम्हाला जायचं होतं मासे पकडायला आणि पोहोचलो वेगळ्याच ठिकाणी. तर कसे आहात मित्रांनो? सकाळी सकाळी आमच्या गावाकडे इतका जोरात पाऊस चालू होता ना, आणि आम्हाला जायचं होतं स्ट्रॉबेरीचं रोप काढायला. आपल्या गावापासून 20-22 किलोमीटर लांब, आणि तिकडे जायला रस्ता पण इतका खराब होता ना. मैं मालिक करूंगा, मैं झाड़ू पोछा करूंगा, मैं सिग्नल पे कटोरा लेके भीख मांगूंगा, देवा देवा देवा, और पैसा कमाने के वास्ते ऐसा शॉर्टकट कभी नहीं मारूंगा बाबा. आता रस्त्यात खड्डा होता की खड्ड्यात रस्ता होता तेच कळत नव्हतं. तर मित्रांनो, हे लोकेशन वणी ते सापुतारा रोडमध्ये कुठलं होतं ते कमेंट करून नक्की सांगा. उठत पडत कसं तरी पोहोचलो खुटीच्या पाड्याला, आणि तिथे जाऊन सगळ्यांनी रंग बदलायला सुरुवात केली. आणि मला तर स्ट्रॉबेरीचं रोप काढायला सांगितलं की खूपच कंटाळा येतो, पण काय करणार, काम आहे, करावं तर लागणारच ना. तर मित्रांनो, तुम्हाला हे काम करायला आवडते की नाही कमेंट करून नक्की सांगा. आणि तेवढ्यात ज्यांच्या शेतात स्ट्रॉबेरीचं रोप घेतलं होतं ना, त्यांनी मस्त गरमागरम चहा बनवून आणला, आणि चहा पिऊन परत लागलो आपल्या आपल्या कामाला. आणि माझा अवतार तर तुम्ही बघूच शकता. आणि पुढचे 2 महिनेही माझा अवतार असाच राहील. तर माझ्या हाल बघण्यासाठी आपल्या आयडीला फॉलो करायला विसरू नका. बघता बघता तर सगळा रोप काढून झाला होता, आणि रोप काढून झाल्यावर सगळ्यांनी आपला आपला रोप भरायला सुरुवात केली. रोप भरता भरता कशी संध्याकाळ झाली कळालंच नाही. आणि नागझरी फाट्यावर संध्याकाळी इतका ट्रॉफिक जाम झाला होता ना की पिकअपमध्ये बसून बसून कंटाळा आला होता. तर मग चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.